चला सुरुवात करूया आपण क्वेश्चन नंबर 15 ला. क्वेश्चन नंबर 15 मध्ये काय दिलेलं आहे? इन ए ट्रेपेजियम ABCD, seg AB parallel to seg DC, seg BD perpendicular to seg AD and seg AC perpendicular to seg BC. AD is equal to 15, BC is equal to 15, AB is equal to 25. फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. आता या ठिकाणी ABCD हा जर ट्रेपेजियम आहे तर त्याचा एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे? एरिया ऑफ ट्रेपेजियम इज हाफ मल्टिप्लाइड बाय सम ऑफ द पॅरलल साइड. मग पॅरलल साइड कोणत्या होत्या? AB आणि DC. AB ची लेंथ माहिती आहे आपल्याला, परंतु DC ची लेंथ दिलेली नाही, म्हणून DC ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करावी लागणार आहे. या ठिकाणी DC ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. त्याच्यानंतर हाईट मल्टिप्लाइड बाय हाईट असते. मग हाईट म्हणजे डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन. मग इथून याला परपेंडिक्युलर काढला आपण, AD ही झाली त्याची हाईट. म्हणजेच या ठिकाणी समजा आपण या सेगमेंटला नाव देऊ ABCD, याला देऊ आपण E आणि याला नाव देऊ आपण F. आणि हे दोन्ही परपेंडिक्युलर आपण या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 15. फर्स्ट स्टेप, in trapezium ABCD, draw sec DE perpendicular to side AB, sec CF perpendicular to side AB, and A dash E dash F dash B. हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. आता या ठिकाणी ट्रँगल ADB चा जर विचार केला तर आपल्याला या ट्रँगल ADB मध्ये हा 90 चा अँगल दिलेला आहे ADB, म्हणजेच हा राईट अँगल ट्रँगल आहे. आणि या राईट अँगल ट्रँगलच्या दोन साइड आपल्याला माहिती आहे. कोणत्या दोन साइड? एक तर AD आणि दुसरा हायपोटेनस AB. ठीक आहे. आता या दोन साइड आपल्याला दिलेले आहे. याच्यावरून आपण BD ची लेंथ काढू शकतो. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी या राईट अँगल ट्रँगलच्या तिन्ही साइड माहित होईल. मग ह्या माहित कशासाठी करायच्या? तर आपल्याला या ठिकाणी ADB या ट्रँगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. आणि कोणत्याही ट्रँगलचा एरिया फाइंड आउट जर करतो म्हटलं तर हाफ इंटू बेस इंटू हाईट. परंतु हा राईट अँगल ट्रँगल असल्यामुळे राईट अँगल करणाऱ्या दोन साइड आहे, एक AD आणि दुसरी BD. या दोन साइड पैकी एका साइडला जर आपण बेस मानलं तर दुसरी साइड त्याची हाईट होते आणि याच्यावरून आपण ट्रँगल ADB चा एरिया काढू शकतो. हा एक भाग. दुसरा भाग, ट्रँगल ADB चा एरिया काढण्यासाठी जर आपण बेस AB घेतला तर हाईट होईल त्याची DE, परंतु DE ची लेंथ आपल्याला दिलेली नाही आहे. मग DE ची लेंथ दिलेली नाही, परंतु याचा एरिया आपण आधी काढलेला आहे, म्हणून DE या हाईटला अनुसरून एरिया ऑफ ट्रँगल ADB चा फॉर्म्युला विचारात घेऊन त्याचा एरिया पहिल्या स्टेप मधून घेऊन DE ची लेंथ आपल्याला इथे काढायची आहे. ज्याप्रमाणे DE ची लेंथ आपल्याला मिळेल त्याचप्रमाणे CF ची लेंथ सुद्धा आपल्याला मिळेल. चला इथेपर्यंत आपण येऊया. सो फर्स्ट स्टेप आपण परपेंडिक्युलर दाखविलेली आहे. सेकंड स्टेप मध्ये आपण आता विचारात घेत आहोत राईट अँगल ट्रँगल ADB इन राईट अँगल ट्रँगल ADB. पहिले लेंथ काढायची आपल्याला DB ची. सो AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर
is equal to AB square. This is by Pythagoras theorem. So AD is 15 square plus DB square is equal to AB is 25 square. That is 225 plus DB square is equal to 625. 2 to 5 ला शिफ्ट करा. Therefore, DB square is equal to 625 minus 225. So dB square is equal to 400, and 400 is the square of 20, and hence dB is equal to 20. इथे आपली ही स्टेप पूर्ण होते. आता थर्ड स्टेपवर आपण जाऊया. dB आपल्याला मिळाली. सो एरिया ऑफ triangle ADB is equal to हाफ इंटू, समजा बेस आपण डीबी घेतला तर हाईट त्याची एडी होईल. ठीक आहे, हाईट काय होईल? एडी होईल बाय फॉर्म्युला. सो दॅट इज इक्वल टू हाफ इंटू डीबी आपण फाइंड आउट केली आहे 20 आणि एडी आपल्याला दिलेली आहे 15. So 2 1 are 2, 2 10 are 20, and hence area of triangle ADB is equal to 150 a square unit. Clear? Third step. आता आपल्याला ADB चा एरिया मिळालेला आहे. आता आपण बेस AB आणि हाईट DA घेऊ. Also area of triangle ADB is equal to half into base is AB and corresponding height is DE. Reason by formula. So area आपण काढलेला आहे 150. So 150 is equal to half into AB किती आहे? 25 multiplied by DE. याला इकडे शिफ्ट करा. So 150 multiplied by इथे किती 1/2 आणलं तर इथं होईल 2 आणि हे 25 याच्या खाली येईल. इज इक्वल टू DE. कारण जो नंबर मल्टिपल असतो तो डिव्हिजन मध्ये आणि जो डिव्हिजन मध्ये असतो तो मल्टिपल मध्ये. 25 1 जा 25 and 25 6 जा 150 and hence DE is equal to 6 2 जा 12 युनिट. DE आपण प्राप्त केली. Similarly, we can show that काय शो करू शकतो आपण? D च्या प्रमाणे CF is also equal to 12 युनिट. क्लिअर? आता स्टेप नंबर 4 वर जाऊया. आता आपल्याला डीसी ची लेंथ काढायची आहे. डीसी ची लेंथ काढण्यासाठी आपल्याला EF ची लेंथ काढावी लागेल आणि EF ची लेंथ जर आपल्याला काढायची आहे तर AE आणि FB आपल्याला माहित पाहिजे. म्हणजेच पहिले आपल्याला काढायची आहे AE ची लेंथ. मग AE ची लेंथ जर काढायची आहे तर हा राईट अँगल ट्रायंगल विचारात घ्या. DE आपण फाइंड आउट केलेली आहे. किती फाइंड आउट केली आहे? 12. ही 12 आहे
आणि ही 15 आहे, याच्यावरून आपण ए ची लेंथ काढूया. सो इन राईट अँगल ट्रायंगल DAE काय होईल? DE स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर is equal to DA square by Pythagoras theorem. So DA is 12. So 12 square plus AE square is equal to DA is 15, 15 square, that is 144 plus AE square is equal to 225, and therefore AE square is equal to 144 ला शिफ्ट करा. 225 minus 144. So AE square is equal to 5 मधून 4 1 आणि 22 मधून 14 8, and 81 is the square of 9, and therefore AE is equal to 9 unit. Clear? Similarly, we can show that, काय शो करू शकतो आपण? येही काढली त्याचप्रमाणे बी एफ किंवा एफ बी आपण काढू शकतो. एफ बी इज ऑल्सो इक्वल टू 9 युनिट. क्लिअर? त्यानंतर फिफ्थ स्टेप. ओके, नाव in quadrilateral, or say suppose we have to find the length first. So now AE plus EF plus FB is equal to AB, because the point A, E, F and B are collinear. Therefore, AE is 9 plus EF plus FB is also 9 is equal to, and AB is 25. 9 plus 9, 18. So EF plus 18 is 25. Therefore, EF is equal to 25 minus 18. Therefore, EF is equal to 7. Yeah. Now, step number 6. In quadrilateral EFCD. So sec DC parallel to sec EF. This is given because sec EF is the part of AB, and sec DE parallel to sec CF, because perpendicular drawn on same segment. Perpendicular drawn on same segment. एका सेगमेंटवर जर परपेंडिक्युलर काढले असेल तर ते पॅरलल असतात. सो देअरफॉर quadrilateral EFCD
CD is a parallelogram. By definition of parallelogram, and opposite side of parallelogram are congruent. Therefore, DC is equal to EF is equal to 7 युनिट. झालं. आता आपल्याला डीसी मिळाली, हाईट मिळाली. आता एरिया आपण सहज काढू शकतो. स्टेप नंबर 7. एरिया ऑफ quadrilateral ABCD is equal to half into sum of parallel side, that is AB plus DC multiplied by height DE in by formula. So that is equal to half into in bracket 25 plus 7 multiplied by 12. So 2 1 are 2, 2 6 are 12. That is equal to 32 into 6. That is equal to 6 to the 12, carry 1, 6 3 the 18 plus 1 19. 192 square unit. So hence area of quadrilateral ABCD is equal to 192 square unit. आणि इथे आपला हा प्रश्न पूर्ण होतो. आता आपण सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 16 ला. क्वेश्चन नंबर 16 मध्ये आपण हा एक परपेंडिक्युलर या ठिकाणी ड्रॉन केलेला आहे. क्वेश्चन नंबर 16. Okay, so in triangle PQR, draw say PT perpendicular to side QR and QSTR. These 4 points are collinear. आता या उदाहरणात आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला 9PS स्क्वेअर इज इक्वल टू 7PQ स्क्वेअर हे रिलेशन प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. आणि दिलेलं आहे आपल्याला QS इज इक्वल टू 1/3 QR. QS इज 1/3 QR. क्लिअर? आता या ठिकाणी आपण हा जो परपेंडिक्युलर काढला, हा परपेंडिक्युलर काढल्यामुळे काय झालं, तर ट्रायंगल PQT हा ट्रायंगल हा 60चा, या ट्रायंगल मध्ये हा अँगल 60चा, हा अँगल 90चा, म्हणून हा जो अँगल होईल अँगल QPT हा अँगल होईल 30 डिग्रीचा. मग 30 डिग्रीचा जर झाला तर हा ट्रायंगल होईल 30 60 90चा. आणि 30 60 90चा ट्रायंगल झाल्यामुळे आपण या ठिकाणी PT आणि QT या दोन्ही लेंथ ड्रॉ काढू शकतो. ठीक आहे. कारण या दोन्ही लेंथचं रिलेशन आपल्याला PQ शी जोडायचं आहे. ओके, पहिले इतकं करून घेऊया. त्याआधी आपल्याला ट्रायंगल PQR बघा, ट्रायंगल PQR is an equilateral triangle.
हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे हे दिलेलं आहे आणि याच्या आधारे आपल्याला ते रिलेशन या ठिकाणी लिहायचं आहे. बट और से नाउ triangle PQR is an equilateral triangle. मग इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे काय झालं, तिन्ही साइड कॉन्ग्रुएंट होईल. पी क्यू इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू पी आर and angle P is angle Q is angle R is 60 degree. क्लिअर. हे समजा आपली झाली फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेपवर आपण जाऊ. सेकंड स्टेपमध्ये ट्रायंगल पी टी क्यू याला विचारात घेऊ किंवा पी क्यू टी म्हटलं तरी चालते. ओके. इन ट्रायंगल पी क्यू टी angle PQT is 60 degree and angle PTQ is 90 degree. So angle QPT is 30 degree by property of a triangle. Therefore, triangle PQT is 30 degree, 60 degree and 90 degree triangle. Clear? Therefore, हा जर 30, 60, 90 चा ट्रायंगल झाला तर याचे रिलेशन फॉर्म करा. 60 च्या समोर कोणती साइड आहे पीटी, त्यानंतर 30 च्या समोर कोणती साइड आहे क्यूटी. देअरफॉर क्यूटी इज half of PQ. So that is really reason side opposite to 30 degree angle. And second is PT. PT is root 3 by 2 PQ reason right side opposite to 60 degree. क्लिअर. त्यानंतर थर्ड स्टेपवर आपण जाऊया. आता याच्यामध्ये क्यू एस आणि एस टी, क्यू एस आणि टी हे 3 पॉईंट कोलिनियर आहे म्हणून काय होईल, क्यू एस प्लस एस टी is equal to QT because the point QST are collinear. ठीक आहे. आता हे रिलेशन आपण याच्यासाठी घेत आहोत कारण आपल्याला एस टी ची लेंथ काढणं आवश्यक आहे आणि एस टी ची लेंथ PQ च्या फॉर्म मध्ये असल्याशिवाय आपण हे आन्सर पूर्ण करू शकणार नाही. म्हणून QS, QS चे रिलेशन आपल्याला दिलेलं आहे 1/3 QR. सो 1/3 QR plus ST as it is equal to QT. QT किती आहे, हाफ ऑफ PQ.
half of PQ. So that is, ठीक आहे, किंवा हे वन थर्ड क्यू आर इकडे घेऊन या, किंवा आणखी एक म्हणता येईल क्यू आर आणि पी क्यू या ठिकाणी पहा, दोन्ही साईड कशा आहे, सारखे आहे, म्हणून क्यू आरच्या जागी पी क्यू ठेवा. दॅट इज वन थर्ड पी क्यू प्लस एस टी इज इक्वल टू हाफ पी क्यू. क्लिअर, याला शिफ्ट करा. देअरफॉर एस टी इज इक्वल टू, इथे आपल्याला रिझन लिहिता येईल, सिन्स क्यू आर इज इक्वल टू पी क्यू. सो half of PQ means PQ upon 2 minus one third PQ means PQ upon 3. Clear? So that is equal to, या ठिकाणी एलसीएम काढा, 2 3 जा 6, क्रॉस मल्टिप्लिकेशन, thrice PQ minus twice PQ. Okay? Therefore, ST is equal to 3 minus 2 1, that is PQ upon 6. क्लिअर. आता किती स्टेप झाले आपल्या, 3. आता चौथी स्टेप. नाव आता पीएसटी हा राईट अँगल ट्रँगल विचारात घेऊया. इन राईट अँगल ट्रँगल पीएसटी, सो पीएस स्क्वेअर इज इक्वल टू पीटी स्क्वेअर प्लस एसटी स्क्वेअर, दॅट इज बाय पायथागोरस थेरम. कारण आपल्याला जे रिलेशन प्रूव्ह करायचं आहे त्या रिलेशन मध्ये लेफ्ट साइड पी एस आहे, म्हणून आपल्याला हे घ्यावं लागलं. सो दॅट इज इक्वल टू, पीटी ची लेंथ किती आहे बघा, पीटी √3/2 PQ. PT is √3/2 PQ its स्क्वेअर प्लस ST आपण आताच काढलेली आहे, PQ upon 6 a square. So that is equal to √3 चा स्क्वेअर म्हणजे 3 आणि 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 PQ स्क्वेअर प्लस इकडे PQ स्क्वेअर अपॉन 36. या ठिकाणी एलसीएम घेतला आपण 36, काही 4 9 जा 9 3 जा, that is 27 PQ square plus PQ square. So that is equal to 28 PQ square upon 36. Clear? That is equal to 4 9 जा 4 7 जा. Therefore PS square is equal to 7 PQ square upon 9. 9 इकडे घेऊन या. So that is 9 PS square is equal to 7 PQ square. आणि इथे हा प्रश्न पूर्ण होतो. आता आपण क्वेश्चन नंबर 17 ला सुरुवात करूया. काय दिलं क्वेश्चन नंबर 17 मध्ये, सेक पीएम इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. हा आहे ट्रायंगल PQR. P Q आणि हा R आणि मीडियन आहे PM. ही आहे मीडियन. त्याच्यामुळे
हा सेगमेंट आणि हा सेगमेंट कॉन्ग्रुएंट होतील. पुढे इफ पी क्यू इज 40, पी क्यू आहे 40, त्यानंतर पी आर इज 42, पी आर आहे 42, ठीक आहे. आणि पी एम त्यांनी दिलेली आहे 29, मीडियन दिली आहे 29. क्यू आर फाइंड आउट करायची आहे. आता या ठिकाणी जर मीडियन आहे तर आपल्या समोर एकच थेरम येते, कोणतं? अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरमचा या ठिकाणी वापर करायचा आणि पहिले लेंथ आपल्याला काढायची आहे क्यूएम ची. क्यूएम ची लेंथ काढल्यानंतर मग क्यू आर ची लेंथ क्यूएम च्या 2 टाइम्स होईल. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 70. सो in triangle PQR, sec PM is the median and therefore QM is equal to MR is equal to half of QR. किंवा आपल्याला QR फाइंड आउट करायची असल्यामुळे आपण या ठिकाणी याचाही वापर करू शकतो. कशाचा वापर करता येईल की QR इज इक्वल टू ट्वाइस QM. ओके, पण याच्यापेक्षा आपलं ते संयुक्तिक राहील. कोणतं? मीडियन आपण दर्शवली त्याच्यामुळे त्याची लेंथ त्याच्या हाफ घेणं संयुक्तिक राहील, कारण त्याचा वापर आपल्याला नंतर तसा करायचा आहे. पण हेच ठीक राहील. इथे येईन आपलं काय? क्यू एम इज इक्वल टू एम आर इज इक्वल टू हाफ ऑफ क्यू आर. क्लिअर? आता बाय अपोलोनियस थेरम. ठीक आहे, काय येईन अपोलोनियस थेरम मध्ये? पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज ट्वाइस पी एम स्क्वेअर प्लस ट्वाइस क्यू एम स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करा. 40 स्क्वेअर प्लस 42 square is equal to twice pm square, that is 29 square plus twice qm square. 40 चा स्क्वेअर किती होईल? 4 चा स्क्वेअर 16, 16 वर 2 0 प्लस 42 चा स्क्वेअर. कसा काढन 42 चा स्क्वेअर? एक सिंपल मेथड सांगतो मी तुम्हाला, पहा लक्ष द्या. 42 आहे, 2 चा स्क्वेअर करा, किती येते? 4. ठीक आहे, मग या दोघाचा प्रॉडक्ट आणि प्रॉडक्टला 2 ने मल्टिपल करा. 4 टू जा 8, 8 टू जा 16. ओके, 16 चे 6 कॅरी 1. आता 4 चा स्क्वेअर करा. 4 चा स्क्वेअर 16 प्लस 1 7. नो, पुन्हा एक वेळा पहा. 2 चा स्क्वेअर 4. ओके, 4 टू जा 8, 8 टू जा 16, 16 चे 6 कॅरी 1. 4 चा स्क्वेअर 16, 16 plus 1 17. So our answer is 1764. That is equal to 2 into. तसंच 29 चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, मग 29 चा स्क्वेअर काढायचा आहे तर बायनॉमियलच्या फॉर्म्युला सारखंच आहे. 9 चा स्क्वेअर 81, 81 चा 1 कॅरी 8. आता 1 2 3 सरळ तिघाचा प्रॉडक्ट करा बरं. 9 टू जा 18, 18 टू जा 36. ओके, 36 प्लस 8 44. 44 चे 4 कॅरी 4. 2 चा स्क्वेअर 4, 4 प्लस 4 8. सो हाऊ मच? 841. दॅट इज 841 प्लस
ट्वाईस क्यू एम स्क्वेअर. क्लिअर. आता त्याच्यानंतर आपल्याला याची सम करा. किती होईल सम? 4, 6, 16 प्लस 17 33. दॅट इज इक्वल टू, याला मल्टिपल करा, 2, 2 4 जा 8, 2 8 जा 16 प्लस ट्वाईस क्यू एम स्क्वेअर. क्लिअर. याला शिफ्ट करा. So 3364 minus 1682 is equal to 2 into qm square. Clear? 4 मधून 2, 2. 16 मधून 8, 8. Clear? 13 मधून 7, 6. And 3 मधून 2, 1. So that is equal to twice qm square. Clear? आता हे जे 2 आहे इकडे शिफ्ट करा. काय होईल? 1682 divided by 2 is equal to qm square. So 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 1 जा 2, and therefore qm square is 841, and 841 is the square of 29. So 29, a square, square, square cancel. So QM is equal to 29. आता आपल्याला काढायचं काय आहे? QR. मग QR काढायचा आहे, QM काढला. QM आणि QR चं काय रिलेशन आहे बघा. QM इज हाफ ऑफ QR. QR काढायचा आहे, मग 2 इकडे घेऊन या. 2 डिवाइड इकडे आणले तर मल्टिपल होईल. मग या ठिकाणी काय येईल? नाव QR is equal to twice QM. So QR is equal to 2 into 29. So that is equal to 58. Our answer is hence QR is equal to 58. आणि इथे या प्रश्नाचं उत्तर पूर्ण होते. आता आपण सुरुवात करू क्वेश्चन नंबर 18 ला. काय दिलाय? Seg AM is a median of triangle ABC. हा आहे ट्रायंगल ABC, A B C M. Okay, now AB is 22. सेम याच्या आधी जे आपण उदाहरण केलं त्याच उदाहरणासारखं आहे, फक्त थोडासा फरक दिलेला आहे. फरक असा आहे की या ठिकाणी आपल्याला बेस काढायचा होता, मीडियन दिलेली होती. इथे बेस दिलेला आहे, मीडियन काढायची आहे. एवढा फक्त फरक आहे. एम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. क्लिअर. सो चला सुरुवात करूया. इन ट्रायंगल ABC, sec AM is the median. झालं. आता मीडियन असल्यामुळे काय होईल? BM इज इक्वल टू, आता BM चीच गरज आहे म्हणून मी काय आता MC लिहत नाही. हाफ ऑफ BC, that is equal to half multiplied by 24. Therefore, BM is equal to 2 12 जा 24. That is equal to 12. समजा याला घेतला आपण फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप. मीडियन दिलीच आहे, मग डायरेक्ट आपण इथे लिहू शकतो बाय अपोलोनियस थेरम. काय होईल? AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर is twice AM square plus
twice bm square. Value put up करा. So 22 a square plus 34 a square is twice am square plus bm किती काढले आपण 12. 2 into 12 square. ओके. हा 22 चा स्क्वेअर कसा सांगितला होता मी स्क्वेअर काढण्यासाठी 22 आहे. याचा स्क्वेअर काढायचा आहे. पहिले घ्या 2 चा स्क्वेअर 4. 2 चा स्क्वेअर 4. मग या तिघाचा प्रॉडक्ट 2 2 जा 4 2 जा 8. मग पुन्हा आता या 2 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे किती आले 484. 484 प्लस आता 34 चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे 4 चा स्क्वेअर 16. 16 चे 6 कॅरी 1. तिघाचा प्रॉडक्ट 3 4 जा 12. 12 2 जा 24. 24 प्लस 1 25 कॅरी 2. आता 3 चा स्क्वेअर 9. 9 प्लस 2 11. So 1156 is equal to twice am square plus 2 into 144. याची सम करा. 6 plus 14 0 carry 1. 6 plus 8 14 4 carry 1. 12 plus 4 16. That is equal to twice am square plus here 288. याला शिफ्ट करा. 1640 minus 288 is equal to twice am square. Clear? ओके. याच्यातून याला मायनस करा. 10 मधून 8 2. 14 मधून 9 5. ओके 16 मधून 3 13. That is equal to twice am square. 2 ला इकडे आणा. Therefore am square is equal to 1352 divided by 2. So am square is equal to 2 1 जा 2. 2 6 जा 12. 1 5. 2 7 जा 14. 1 2. 2 6 जा 12. That is 676 and it is a square of 26. Clear? नाही तर करून पहा 26 चा स्क्वेअर येते का. 6 चा स्क्वेअर 36 चे 6 कॅरी 3. 6 2 जा 12. 12 2 जा 24. 24 प्लस 3 27. 7 कॅरी 2. 2 चा स्क्वेअर 4. 4 प्लस 2 6. क्लिअर. हां. सो therefore am is equal to 26 आणि आपल्याला तेच फाइंड आउट करायचं होतं. Hence am is equal to 26 आणि इथे आपला हा प्रॉब्लेम सेट पूर्ण होतो. म्हणजेच आतापर्यंत आपले क्वेश्चन अल्जेब्रा आणि जॉमेट्रीचे दोन प्रॉब्लेम सेट पूर्ण झालेले आहे. पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला चॅप्टर नंबर 3 अल्जेब्राचा प्रॉब्लेम सेट मिळेल आणि त्यानंतर चॅप्टर नंबर 3 जॉमेट्रीचा प्रॉब्लेम सेट मिळेल. ओके गुड.